अचानक सोबतच मुलगा आणि बाबा ज्यावेळेस खाली आले तर त्यावेळेस त्याच्या 2 सेकंदातच आई आली. तर माझ्या इथे लागला आईचा पाय आणि एक घुटणा इथे लागला. तर माझ्या बोट बोट सोडली होतं माझ्यावर. तर तो हादसा खूप भयानक वाटला आम्हाला. त्यांनी खाली पडल्या त्यांचे हात पाय वगैरे सगळे म्हणजे खिळखिळ झाले तुरंत. म्हणजे त्यांचा मी जसे पडले तसेच मी त्यांना उठलं अँब्युलन्सचं बोलावा आवाज मला तेवढं निघाला, पण त्यातून ना एक आवाज पण निघलेला ना त्यांच्यात म्हणजे हालचाल झालेली किंवा जागेच प्राण गेला त्यांचा. नमस्कार. या खवड्या डोंगर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर आता सध्या चर्चेत आहे. आणि त्यावेळेस जी दुर्घटना घडली त्यावेळेस अग्निशमन विभागाची टीम म्हणजे आपल्या अग्निशमन केंद्र पदमपुरा यांची टीम त्यावेळेस रेस्क्यूसाठी त्या ठिकाणी गेली होती. अतिशय शर्तीचे प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केले. त्या ठिकाणी अग्निशमन विमोचक म्हणून ज्यांनी काम बघितलं संदीप भाऊ चव्हाण आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगाल, किती वाजता कॉल आला आणि कशी घटना होती? सर, आम्हाला 11:33ला कंट्रोलवरून माहिती पडली की तिसगाव परिसर खवड्या डोंगर इकडं एक मुलगा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. त्याच क्षणी आम्ही गाडी घटनास्थळी रवाना केली. तिथं पोहोचल्यानंतर काय असे ते नेट वगैरे आम्ही खाली ब्लँकेट आपले जम्पिंग शीट वगैरे खाली पकडली होती आम्ही. नंतर मग ते हाईट पण जास्त होती आणि तिथं दगड वगैरे जास्त होते, त्यामुळे थोडं आम्हाला पण प्रॉब्लेम आले. ते म्हणजे मोमेंटम करायला जास्त जागा भेटली नाही तिथं. आणि झाडं पण होते खूप, कारण की आपले कर्मचारी किती उंचीत होते साधारणतः 3-4 फीट पर्यंत होते ते झाडं. अगोदर तुमचे झाडं कव्हर केले झाडं. बाकीचे कर्मचारी जम्पिंग शीट वगैरे पकडून होते, बाकी कर्मचारी ते झाड वगैरे साफ करत होते. म्हणजे तुम्ही गेल्या त्या ठिकाणी जोरदार प्रयत्न चालू होता. ते साधारण किती जणांची टीम गेली सर आपली? हे सगळे कर्मचारी होते. हा. आणि त्यावेळेस समजा घटना घडत होती तर ते आपले काही कर्मचारी त्या ठिकाणी जखमी झाले होते का? सर, झाले कर्मचारी 2-3 कर्मचारी जखमी झाले. कोण हे का? हा. दादा आपलं काय नाव? माझं नाव सय्यद आहे. मी वाहन चालक आहे पदमपुरा फायर स्टेशनमध्ये. आम्हाला कॉल आला होता 11:30 आम्ही 33 मिनिटांनी आम्ही तिकडे गेलो होतो. आणि ते जे पोरगं होतं ते सुसाईड करायला ते तिकडे उभं होतं. तर ते दिशा चेंज करू लागलं होतं. कधी ते इकडे उभं होतं, कधी तिकडे उभं होतं. तर आमचे कर्मचारी जे आहे फायरमॅन ते उभं होते, तर त्यांची दिशा चेंज होऊ लागली होती. तर म्हणून आम्ही लई प्रयत्न केला. बरोबर आहे. हा. आणि ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी मोठमोठे दगड पण दगड लई मोठे दगड होते, उंच दगड होते. आणि आम्हाला वरती असा दिसू लागला नव्हता. म्हणजे तुम्हाला वरती जे काय चालू आहे ते जास्त काही तुम्हाला दिसत नव्हता. ते बघण्यासाठी तुम्हाला थोडंसं पाठीमागे आमचा एक माणूस उभा होता, ते बघत होता आणि आम्हाला डायरेक्शन देऊ लागला होता. म्हणजे तुमचे वाचवण्याचे प्रयत्न शर्ती चालू होते? शर्ती चालू होते आमचे वाचवण्याचे प्रयत्न. लाईफ सेव्हिंग जाळी आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही जाली लावून प्रयत्न केला त्यांना धरायचा. मग ते काय झालं की ते अगोदर ते मुलगा आला, त्याच्यानंतर त्याचे वडील आले आणि त्याच्यानंतर त्याची आई आली. तर त्याची आई जेव्हा आली तर आमचे गायकवाड साहेब आहे त्यांना पण मार लागला आणि माझा हात पण थोडा फ्रॅक्चर झाला. हाताला कुठे लागला? माझ्या हाताला. तर बघू शकता या ठिकाणी त्यांच्या हाताला जखम झालेली आहे. फ्रॅक्चर ते या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यांचा बोट जे आहे. आणि नंतर गायकवाड साहेब काय प्रसंग होता तो? ज्यावेळेस ते आम्ही आपल्या रेस्क्यू कॉलवर गेलो तिथं, तर जे ते घटनास्थळ होतं तर त्यावेळेस भागदौड जास्त झाली तिथे लोकांची. तर आम्ही गेलो त्यावेळेस आम्ही काय केलं, खालचं ग्राउंड फ्लोअर क्लिअर केलं. थोडं जागा नव्हती आम्हाला उभं राहायला तिथं. तर त्यावेळेस आम्ही काय केलं की आमची जम्पिंग शीट वगैरे जम्पिंग शीट आणि जाळीचा आम्ही काय केलं प्रयत्न केले की बा आपल्या याच्यामध्ये आपण कंट्रोल करू शकतो माणसाने. पडले तर वाचू शकतो. पडले तर वाचू शकतो. पण जे साईडचे जे काय जागा होते, दगड होते, तिथे उभं राहायला पण आम्हाला पण जागा नव्हती त्या ठिकाणी. मोमेंटम तुम्ही करू शकत नव्हते. तर ज्या ठिकाणी आम्हाला समजा उभं राहत होतं आम्ही त्या ठिकाणी सगळे प्रयत्न केले की बा आपण इथं उभं राहून याला कंट्रोल करू शकतो. ते जर त्या परिसरात पडले असते जे जाळीला तर वाचले असते. आमच्या जर जाळे याच्यामध्ये आले असते, जम्पिंग शीटमध्ये आले असते, तर आम्ही त्यांना कंट्रोल केलं असतं. ते हासा वाचला गेला असता आमच्याकडून. पण तो तसं झालंच नाही, कारण की त्या जो मुलगा होता ते जागा चेंज करत होते. आम्हाला बघून सांगा की हा कुठशी कामाला पकडतात, काय करतात, त्यानुसार त्यांना ते प्लॅन करू लागला वरून सांगा उडी फेका जेम मारायचा. पण आम्हाला खास म्हणजे साईडला उभं राहिला किंवा इकडे तिकडे व्हायला ग्राउंड फ्लोअर क्लिअर नव्हतं, मोठमोठे दगड होते तिथं. त्यामुळे काय आलं की अचानक सोबतच मुलगा आणि बाबा ज्यावेळेस खाली आले तर त्यावेळेस त्याच्या 2 सेकंदातच आई आली. तर माझ्या इथे लागला आईचा पाय आणि एक घुटणा इथे लागला. तर माझ्या बोट सोडली होतं माझ्यावर. तर तो हादसा खूप भयानक वाटला आम्हाला. त्यांनी खाली पडल्या त्यांचे हात पाय वगैरे सगळे म्हणजे खिळखिळ झाले तुरंत. म्हणजे त्यांचा मी जसे पडले तसेच मी त्यांना उठलं अँब्युलन्सचं बोलावा आवाज मला तेवढं निघाला, पण त्यातून ना एक आवाज पण निघलेला ना त्यांच्यात म्हणजे हालचाल झालेली किंवा जागेच प्राण गेला त्यांचा. त्यांचे काय डोक्याचे पार्ट वगैरे इकडे उडाले आमच्या अंगावर.
पण ते काहीच करू नाही शकले, ते हल्ले पण नाही ना, मग ते आमच्या सीटमध्ये आलेच नाही ते पकडले. अग्निशमन विभागानं प्रयत्न शर्तीचे खूप प्रयत्न केले आम्ही, आमचा खूप जीव तुटू लागला, एवढा आम्हाला धक्का लागला की मी पहिल्या वेळेस मी खूप काही 45 वर्षामध्ये हास्य पाहिले, पण हा सबसे भयानक हास्य बघितला मी तो माझ्या समोर. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जी रेस्क्यू कामं केलेली आहेत, हा. 45 वर्षाचा सगळ्यात म्हणजे काय म्हणतात दुःखदायक रिटायर झालो तिथं बघितलं असे हास्य, पण सगळ्यात भयानक हासा आम्ही बघितला की कारण की हा एवढा हासा मी माझ्या समोर डोळ्यासमोर मी त्याला वाचू शकलो नाही किंवा माझे कोणते प्रयत्न झाले नाही. मला खूप दुःख झालं या गोष्टीचं. सर आपण होतो त्या ठिकाणी. हो, मी पण त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर झाडं आणि झुडपं भरपूर होती, 5-5, 6-6 फुटाची झाडाची होते आणि उभा टाकण्याच्या जागा पण नव्हती. आम्ही तिथे गेल्यानंतर पहिले झाडं साफ केले, पायाने आमच्यापाशी साहित्य पण काय नव्हतं, कारण आम्ही बघितल्यानंतर जम्पिंग शीट घेऊन आम्ही पळत गेलेलो. म्हणजे कारण इमर्जन्सी होती, त्यामुळे आम्ही जम्पिंग शीट घेऊन गेलो, झाडं व्यवस्थित केले आणि आम्हाला दिसत पण नव्हतं, हाईट जास्त होती, 200 फूट हाईट होती त्याची, तरी पण आम्ही जम्पिंग शीट घेऊन त्या ठिकाणी थांबलेलो होतो. पण जम्पिंग शीट घेऊन आम्ही त्या ठिकाणी थांबल्यानंतर आम्हाला वरचं दिसत नव्हतं, पण तो वरतून पाहत होता, तो काय करत होता, दिशा चेंज करत होता. आम्ही या ठिकाणी जर जम्पिंग शीट पकडली तर तो पलीकडच्या साईडला जायचा, अलीकडच्या साईडला. पण त्यांनी वरतून काय केलं, जे मोठे मोठे दगड होते त्या ठिकाणी वरतून त्यांनी बघितले, कारण त्यांनी समजलं की दगडाच्या ठिकाणी हे उभा टाकू शकत नाही, म्हणून त्या दगडाच्या साईडला त्यांनी उडी मारली.